जनता। आपण पाहत आहात एकच प्रहार न्यूज, आवाज जनतेचा। परंडा पंचायत समिती कर्मचाऱ्यांविरुद्ध अश्विनी मगर यांच्यावर दाखल गुन्ह्याचा खोटेपणा। अश्विनी मगर यांची प्रतिक्रिया। परंडा पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांविरुद्ध अश्विनी मगर यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याचा आरोप खोटा आहे, अशी त्यांची ठाम प्रतिक्रिया आहे। अश्विनी मगर ज्या परंडा तालुका शेळगाव येथील एक समाजसेवक म्हणून काम करतात, या प्रकरणावर त्यांनी सोशल मीडियावर आणि वृत्त संस्थांशी बोलताना स्पष्टीकरण दिले आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार हा गुन्हा राजकीय द्वेषावरून आणि अधिकाऱ्यांच्या दबावाखाली दाखल करण्यात आला आहे, ज्यामुळे त्यांची नैतिकता आणि कार्यभार दुखावला जात आहे। अश्विनी मगर यांनी इंस्टाग्राम रील्समध्ये सांगितले की गटविकास अधिकारी परंडा यांनी मला परंडा पंचायत समितीमध्ये सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना बोलावले होते। त्यावेळी मी फक्त आदेश पालन करत होते, ज्यामुळे या गुन्ह्याचा आरोप मला लावला जात आहे। हा खोटा आहे आणि मी न्याय मिळवण्यासाठी सर्व प्रकारच्या कायदेशीर उपाययोजना करणार आहे। त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे, ज्यामध्ये त्यांच्या निरपेक्षतेचे पुरावे उपलब्ध करण्यात येतील। त्यांच्या मते या गुन्ह्यामागे पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांचा सहभाग आहे, जे त्यांच्या विरोधात राजकीय षडयंत्र रचत आहेत। हे प्रकरण परंडा पंचायत समितीमधील भ्रष्टाचार आणि लाचखोरीच्या वारंवार घोटाळ्यांशी जोडले जात आहे। यापूर्वी परंडा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतमध्ये विविध घोटाळे उघडकीस आले आहेत। अश्विनी मगर यांनी जिल्हाधिकारी आणि लोकायुक्त यांच्याकडे तक्रार केली आहे, ज्यामध्ये त्यांच्या विरोधात दाखल गुन्ह्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे। या पार्श्वभूमीवर अश्विनी मगर यांनी अभिलेख दुरुस्त न झाल्यास 26 जानेवारी 2026 रोजी पंचायत समितीसमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे। मी अश्विनी मगर, राहणार शेळगाव, तालुका परंडा, जिल्हा धाराशिव। गेल्या 3 महिन्यापासून मी माझ्या घराच्या जागेसाठी पंचायत समिती येथे निवेदन देत असून ग्रामपंचायतच्या भूमी अभिलेखमध्ये खाडखोड केलेली असून मी 3 महिन्यापासून त्या जागेसाठी वारंवार पंचायत समिती येथे निवेदन देत असून गट विकास अधिकारी साहेब नुसतं सुनावणीवर सुनावणी घेत आहेत आणि भूमी अभिलेख सुनावणीमध्ये आणला जात नाही। माझ्यावर अन्याय केला जातोय आणि त्याच संदर्भात त्यांनी आता 29 तारखेला सुनावणी ठेवलेली होती, पण ग्रामसेवक म्हणले मी शेळगाव ग्रामपंचायत सोडली। त्याच्यामुळं मी 2 दिवसाखाली निवेदन देण्यासाठी गेले होते की भोसले साहेब हे मेडिकल रजेवर गेलेत का, ग्रामपंचायत सोडली, आम्हाला कोण ग्रामसेवक आहेत याचं मला पत्र द्या। या संदर्भात निवेदन द्यायला गेले असता सकाळी 10 वाजल्यापासून रात्री संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मी तिथं होते। मला यांनी पोहोच दिली नाही। ज्यावेळेस गट विकास अधिकारी साहेब मला बाहेर आलेले दिसले, त्यांना मी म्हणलं साहेब मी एका सकाळीपासून काही खाल्लेलं नाही, मला तुम्ही पोच द्या, सही द्या, एवढंच बोलले असता माझ्यावरती यांनी जाऊन खोट्या केस केल्या व मला सगळ्यांनी मिळून अडकवण्याचा प्रयत्न केला। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा।